मित्रांनो, आज अनेक आर्टिस्ट, आर्किटेक्ट्स, मूर्तिकार, शिल्पकार जगभरातून प्रेरणा घेतात. आज आपण अनेक मॉल्स, मंदिरे किंवा इमारती पाहिल्या की अगदी ऑस्ट्रक होतो. मॉडर्न आर्किटेक्चर आज खूप चमत्कार दाखवत आहे. आपल्याकडचे बरेचसे बांधकाम मॉडर्न आर्किटेक्चरने इन्फ्लुएन्स असतं. पण मित्रांनो, तुम्ही प्राचीन काळच्या मंदिरांची रचना पाहिली तर त्या काळी इतक्या कमी साधनात इतकी सुंदर आणि भव्य मंदिरं कशी बांधली गेली असावीत असा कधी प्रश्न पडतो का? मी प्राजक्ता तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून अशा एका प्राचीन भारतातील आर्किटेक्ट आणि इंजिनियर विषयी सांगणार आहे ज्यांनी सगळ्यात पहिले वास्तुविशारद शास्त्राचा आणि इंजिनिअरिंगचा पाया रचला. चला तर मग सुरू करूया, पण त्याआधी बोला जय श्रीराम. महाभारतात उल्लेख असल्याप्रमाणे विश्वकर्मा यांनी देवतांसाठी महाल, शस्त्रे, यंत्र यांची निर्मिती केली. म्हणूनच आपल्या संस्कृतीत विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी यंत्र, अवजार आणि लोखंडी वस्तू पूजल्या जातात.